बातमी छत्तीस जिल्ह्यांची। गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह पालघर आणि ठाणे इथं उष्ण आणि दमट वातावरणाची नोंद झालेली आहे। आर्द्रतेसह प्रमाणही वाढलेलं आहे, त्यामुळे घामाचा त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान पुढील काही दिवस मुंबई, ठाणे आणि पालघर इथं उष्णतेची लाटासदृश स्थिती राहील असा इशारा हवामान विभागानं दिला आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाने 2026-27च्या खरीप हंगामाकरता 14 पिकांच्या किमान आधारभूत किंमत वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। यामध्ये धान आणि कापूस उत्पादकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। धानाच्या किमान आधारभूत किमतीमध्ये प्रति क्विंटल 72 रुपये वाढ करण्यात आली आहे। तसंच कापसाच्या MSP मध्ये प्रति क्विंटल 557 रुपये वाढ करण्यात आलेली आहे। चेंबूर ते जेकब सर्कल मोनोरेल मार्गिकेची तसंच अंधेरी पश्चिम ते मानखुर्द मेट्रो 2B मार्गिकेतील चेंबूर मेट्रो स्थानकाची आजपासून मेट्रो आयुक्त मेट्रो रेल्वे सुरक्षा दिल्ली पथकाकडून चाचपणी सुरू होणार आहे। या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर चेंबूर मेट्रो स्थानक सेवेमध्ये दाखल होईल, तर मोनोरेल मोठ्या कालावधीनंतर पुन्हा धावू लागेल। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून भाईंदर ते विरार मेट्रो 13 मार्गिकेचा सुधारित आराखडा नुकताच राज्य सरकारकडे मान्यतेकरता सादर करण्यात आला। या आराखड्यानुसार मेट्रो 13 मार्गिका ही 24.900 किलोमीटरची असणार आहे। 24.900 किलोमीटर मार्गिकेपैकी 3.250 किलोमीटर मार्गिका ही भूमिगत असणार आहे आणि उर्वरित 21.650 किलोमीटरची मार्गिका उन्नत असणार आहे। वसई ते नालासोपारा दरम्यानच्या 3.250 किलोमीटर अंतरावर भूमिगत मेट्रो धावणार आहे। देशात कोळशापासून गॅस तयार करण्यासाठीच्या योजनेला केंद्र सरकारने बुधवारी मंजुरी दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देशातील कोळसा आणि लिग्नाइट गॅसिफिकेशन या प्रकल्पाकरता 37,500 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आलेली आहे। मुंबई विभागातील 11वी प्रवेशासाठी यंदा एकूण जागांमध्ये फारसा बदल नसला तरी मुंबई शहर आणि उपनगरातील महाविद्यालयांमध्ये 11वी प्रवेशच न झाल्यानं 1430 जागा कमी झालेल्या आहेत। मात्र ठाणे जिल्ह्यामध्ये यंदा तब्बल 1120 जागांची वाढ झाली आहे। गेल्या वर्षी अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यानं 1,68,000 जागा रिक्त आहेत। राज्यभरात काल महाराष्ट्र ATS कडून कारवाई करण्यात आली। पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या शोधाकरता धाडसत्र राबवत 57 जणांची चौकशी सुरू करण्यात आली आहे। पुण्यातील शिरूर, वारजे, चाकण या परिसरात ATSनं छापेमारी करत काही संशयितांची चौकशी केलेली आहे। राज्यभर गाजलेल्या कैलासवासी पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाचा निकाल आज लागणार आहे। तब्बल 20 वर्षांनंतर या प्रकरणाचा शेवट होतोय। 2006 साली पवनराजे निंबाळकर आणि त्यांचा चालक समद काझी यांच्या हत्येनंतर राज्यभर खळबळ उडाली होती। या प्रकरणात माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 आरोपींवर आरोप आहे। सगळ्या आरोपींना आज न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे, तसं आदेश दिले गेलेले आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटलाय। कुंभारली गावातील जलजीवन मिशन योजना अर्धवट राहिल्यानं संतप्त ग्रामस्थांनी मंडणगड पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन केलं। प्रशासनाने 15 दिवसांमध्ये विहिरीचं काम पूर्ण करावं, नळपाणी योजना सुरू करावी असं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं। बदलापुरामध्ये राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचं उद्घाटन सोहळा पार पडला। राज्यातील कोल्हापूर, लातूर, अमरावती, पुणे, नागपूर, मुंबईसह विविध विभागांमधील 384 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते। भुसावळ शहरामध्ये कचऱ्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला आहे। शहरातील विविध भागांमध्ये कचऱ्याचे ढीग साचलेत, नागरिक त्रस्त आहेत। अवघ्या 72 तासांमध्ये शहर स्वच्छ करू असं आश्वासन भाजप नगरसेवकांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलं होतं। मात्र मुदत संपूनही अनेक भागातील कचरा तसाच पडू नये, त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे। संत गजानन महाराजांच्या दर्शनाकरता शेगावला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी बस सेवा सुरू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। रावेर तालुक्यातील भाविकांच्या मागणीची दखल घेत आमदार बच्चू कडू आणि अनिल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली महामंडळ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। प्रशासनानं तातडीनं शेगाव बस सेवा सुरू करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली।
जळगावच्या चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला। तालुक्यातील भवाळी इथल्या शेतकरी योगेश घोरपडे यांच्या 30 क्विंटल कांद्याला अवघे 4500 रुपये मिळालेले आहेत। मात्र हा कांदा बाजार समितीपर्यंत आणण्यासाठीच सुमारे 5000 रुपये खर्च आल्यानं उत्पादन खर्च तर दूरच, साधे वाहतुकीचे भाडेही निघाले नाही। उलट खिशातून 2500 रुपये भरावे लागल्याची व्यथा त्यांनी मांडली आहे। प्रवासी वाहतूक करणाऱ्या घोड्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे। ग्लँडोस या धोकादायक आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याकरता रायगडच्या पशुसंवर्धन विभागानं हा निर्णय घेतला। ग्लँडोस हा अत्यंत संसर्गजन्य आणि गंभीर स्वरूपाचा आजार आहे, जो घोडे, खेचर आणि गाढवांना होतो। प्राण्यांकडून तो मानवामध्येही प्रसारित होऊ शकतो। त्यामुळेच पर्यटनस्थळी घोड्यांची तपासणी करण्यात येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनाचा प्रचार करण्यासाठी भाजपकडून सांगलीत सायकल रॅली काढण्यात आली। पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला। या रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना केलेल्या इंधनाच्या काटकसरीबाबत संदेश देण्यात आला। शक्तीपीठ महामार्गावरून सांगलीमध्ये चंद्रकांत पाटील जयंत पाटलांमध्ये जुंपली। सांगलीत एक बडे नेते वर्षानुवर्ष मंत्री राहिले। त्यांच्या मंत्रिपदाच्या काळामध्ये साधा सांगली पेठ हा रस्ता सुद्धा नीट करता आला नाही। ते शक्तीपीठाच्या विरोधात बोलत आहेत। त्यांनी शक्तीपीठावर बोलूच नाहीये असा टोला सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी जयंत पाटील यांचं नाव न घेता केला। धाराशिव जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेलच्या टंचाईचं सावट असतानाच आता केरोसिनचा पहिला टँकर जिल्ह्यामध्ये दाखल झालेला आहे। एलपीजीच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनानं राज्याकरता केरोसिनचा अतिरिक्त साठा मंजूर केलेला असून त्या धाराशिव जिल्ह्याला 84,000 लिटर केरोसिन मंजूर करण्यात आलेला आहे। नीट यूजी 2026 परीक्षेतील कथित अनियमितता, पेपर लीक आणि परीक्षा प्रक्रियेतील त्रुटींविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव शाखेतर्फे आंदोलन करण्यात आलं। विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळ बंद करा अशा या घोषणा आंदोलनामध्ये करण्यात आल्या। एअर इंडिया सुमारे 100 विदेशी उड्डाणं कमी करणार असून दिल्ली शिकागोसह 7 मार्गांवरील सेवा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात येणार आहे। यामुळे कंपनीच्या आंतरराष्ट्रीय क्षमतेमध्ये 27% कपात होणार आहे। म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांसाठी कमी संख्येनं अर्ज आले असून घरांच्या किमतीही अव्वाच्या सव्वा आहेत। परिणामी अधिकाधिक संख्येनं अर्ज यावेत याकरता म्हाडावर 2640 घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्याची नामुष्की ओढवलेली आहे। आता या मुदतवाढीनुसार 28 मे पर्यंत ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज करता येणार आहेत। तर कन्नमवार नगर विक्रोळी पूर्व प्रकल्पातील 1221 सदनिकांपैकी 610 सदनिका केवळ उच्च उत्पन्न गटाकरता देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 10वीच्या निकालानंतर गतिमान झालेली असली तरी तांत्रिक अडचणींमुळे राज्यातील शेकडो विद्यार्थी आणि पालकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। माध्यमिक शिक्षण विभागानं केवळ एकच हेल्पलाईन क्रमांक दिल्यानं राज्यभरातील लाखो विद्यार्थी संपर्क साधतायत। तो क्रमांक सतत व्यस्त लागतो आहे अशी पालकांची तक्रार आहे। राज्यातील 29 महानगरपालिकांना राज्य सरकारकडून मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे। महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 अंतर्गत एप्रिल आणि मे 2026 या 2 महिन्यांसाठी एकूण 5,585 कोटी 68 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला, वितरित करण्यात आला। यामध्ये मुंबई महानगरपालिकेला सर्वाधिक 2,587.54 कोटी रुपये मिळाले आहेत। ही रक्कम एकूण वाटपाच्या जवळपास निम्मी आहे। मुंबईमध्ये विकास निधीच्या असमान वाटपावरून अजूनही खडाजंगी सुरू आहे। अशातच मुंबईतील वॉर्ड क्रमांक 38 दत्तक घ्या अशी मागणी नगरसेविका सुरेखा परब यांनी महापौर रितू तावडे यांच्याकडे केलेली आहे। ही उपरोधिक मागणी आहे। आमच्या वॉर्डाला तुटपुंजा निधी तर इतर वॉर्डांना कोट्यवधींचा निधी, गटार दुरुस्ती, शौचालय स्वच्छता यासारखी मूलभूत कामं सुद्धा होत नाहीत। तुटपुंजा निधीमध्ये विकास कामं शक्य नाही आहेत। त्यामुळे वॉर्ड 38 महापौरांनीच दत्तक घ्यावा अशी मागणी परब यांनी केली आहे। डम्पिंग ग्राउंड स्थलांतरणाकरता मुंबईत पर्यायी जागाच नसल्यानं कांजूर डम्पिंग ग्राउंड जैसे थेच राहणार असं मुंबई पालिकेनं स्पष्ट केलेलं आहे। तर दुर्गंधी रोखण्याकरता 500 मीटर ग्रीन बफर झोन उभारू, त्यासाठी 10,000 झाडांची लागवड करू असं पालिकेनं म्हटलेलं आहे। छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवलेल्या सरसकट सगळ्या वीज ग्राहकांना अधिभार लागू होणार नसल्याचं स्पष्टीकरण महावितरणकडून देण्यात आलेलं आहे। एकूण वीज ग्राहकांपैकी केवळ 0.14% वीज ग्राहकांनाच हा अधिभार लागू झाल्याचं महावितरणनं स्पष्ट केलेलं आहे। राज्यामध्ये सरसकट सगळ्या ग्राहकांवर हा अधिभार लागू होणार असं चित्र निर्माण झालं होतं।
मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष बीकॉम सत्र 6 परीक्षेचा निकाल केवळ 14 दिवसांमध्ये बुधवारी जाहीर करण्यात आला। त्यात 15,953 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर ABCID अभावी 8,634 विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवले जाणार आहेत। मुंबईतील कचऱ्याच्या समस्येवर दीर्घकालीन उपाय म्हणून महापालिकेनं देवना डम्पिंग ग्राउंडवर हाती घेतलेल्या कचऱ्यापासून वीज निर्मिती रखडल्यानं आयुक्त अश्विनी भिडे यांनी तीव्र नाराजी नोंदवली। शहर आणि उपनगरामध्ये निर्माण होणाऱ्या दैनंदिन कचऱ्यापैकी सुमारे 600 टन कचऱ्यापासून देवनार इथं 7 मेगावॉट वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प पालिकेनं हाती घेतला आहे। या प्रकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे या प्रकल्पासाठी विंडो कंपोस्टिंग आणि भस्मीकरण तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे। राज्य सरकारनं 2018 मध्ये काही प्लास्टिक आणि थर्मोकोल वापरावर निर्बंध आणले, तरीही ते धाब्यावर बसवत काही आस्थापनांकडून वापर सुरूच आहे। प्लास्टिकचा वापर करणाऱ्या 15,383 आस्थापनांना 6.59 कोटींचा दंड ठोठावण्यात आलाय, तर वर्षभरामध्ये 929 मेट्रिक टन प्लास्टिक जप्त करण्यात आलंय। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सध्या उन्हाचा पारा अतिशय वेगाने वाढतोय। चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलांमध्ये अनेक पाणवठे आटलेले आहेत, त्यामुळे अनेक वेळा जंगली जनावरं पाण्याकरता शहराकडे येत आहेत, मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत। मानवी वस्तीकडे जंगली प्राणी आल्याचा असाच एक व्हिडिओ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना नजरेस आला। त्यानंतर त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील आपल्या कार्यकर्त्यांना जंगलामध्ये पाणवठे तयार करा असे आदेश दिलेले आहेत। आपण एक ब्रेकिंग न्यूज बघणार आहोत। देशांतर्गत बाजारामध्ये साखरेच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्याकरता भारतानं साखर निर्यातीवर बंदी घातलेली आहे। ही बंदी तात्काळ प्रभावानं 30 सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील सूचना मिळेपर्यंत लागू राहणार आहे। ब्राझील नंतर भारत हा जगातील दुसरा सगळ्यात मोठा साखर उत्पादक देश आहे। मॉन्सून अपेक्षेपेक्षा कमी पडला किंवा भूराजकीय तणावामुळे खतांच्या पुरवठ्यामध्ये व्यत्यय आला तर भारताची साखरेची आर्थिक स्थिती धोक्यात येऊ शकते। कमी पाऊस आणि खतांच्या कमतरतेमुळे 2026-27 दरम्यान उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता आहे। 2025-26 हंगामाकरता साखरेचं उत्पादन 27.5 दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे। जुना साठा 5 दशलक्ष टन धरून एकूण उपलब्धता 32.5 दशलक्ष टन इतकी आहे। देशांतर्गत वापर 28 दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे, त्यामुळे हंगामाच्या शेवटी केवळ 4.5 दशलक्ष टन साठा शिल्लक राहणार आहे। 2016-17 नंतरची ही सगळ्यात कमी पातळी आहे। हा अल्प साठा लक्षात घेता सरकारनं खबरदारीचे उपाय योजले आहेत। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याशी बोलूया। ज्ञानेश्वर, साखरेसंदर्भातला हा मोठा निर्णय काय सांगाल? सुवर्ण साखर उद्योगातला हा एक मोठा निर्णय मानला जातो, कारण इराण आणि इराक युद्धाचा फटका जो आहे तो सगळ्याच बाबतीवरती बसताना आपल्याला पाहायला मिळते आणि सरकार वेगवेगळे निर्णय या संदर्भात घेताना पाहायला मिळते। आता जो निर्णय घेतलाय तो साखर निर्यात बंदीचा घेतलेला आहे। खरं तर आपल्याला माहिती आहे की यावर्षी साखरेचं उत्पादन सुद्धा जवळपास 3.5% हे ते घटलेलं आहे आणि जर पाहायला गेलं तर साखर निर्यात मोठ्या प्रमाणात झालं, साखरेचे दर आहे ते वाढण्याची शक्यता नाकारता येत नव्हती आणि त्या अनुषंगाने सरकारचा हा निर्णय घेतला गेला असावा अशा पद्धतीची शक्यता व्यक्त केली जाते। एकूणच पाहायला गेलं तर साखर उद्योगावरती याचा नेमका परिणाम पॉझिटिव्ह होणार की निगेटिव्ह होणार हे काही दिवसातच स्पष्ट होणार आहे। मात्र दरांच्या किमती ज्या आहेत त्या नियंत्रित ठेवण्यासाठीचा हा सरकारचा प्रयत्न आहे तो आपल्याला दिसून येतो। जवळपास 30 सप्टेंबर पर्यंत हा निर्णय आहे तो लागू असणार आहे आणि त्यानंतर सुद्धा हा निर्णय वाढू शकतोय अशा पद्धतीचा एक अंदाज आहे तो व्यक्त केला जातोय आणि त्यामुळे साखर कारखानदारीला याचा मोठा आहे तो फटका बसण्याची शक्यता आहे ती नाकारता येत नाही। एका बाजूला पाहायला गेलं तर साखर उद्योगांना आयात शुल्क वाढवण्याची आहे ती मागणी मोठ्या प्रमाणात केली होती, मात्र निर्यातीवरतीच बंदी आता सरकारने घातल्यामुळे नेमकं या उद्योगासमोरच्या अडचणी वाढतात की त्या कमी होतात हे सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्की। तुर्तास धन्यवाद ज्ञानेश्वर, आपण माहिती दिल्याबद्दल। शेतकरी नेते राजू शेट्टी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। राजू शेट्टी, तुमचा अनुभव काय सांगतो? सरकारनं खबरदारी म्हणून घेतलेला हा जो निर्णय आहे साखरेसंदर्भातला तो सकारात्मक ठरेल का नकारात्मक? सरकारची ही भूमिका म्हणजे आई जीव घालीना आणि बाप भीक मागून देईना अशी आहे। एकतर सरकार गेल्या 4 वर्षामध्ये सरकारनं साखरेची जी MSP आहे ती वाढवलेली नाही। वारंवार साखर उद्योगातून शेतकऱ्यांच्या मधून मागणी होते की ती किमान 40-42 रुपयापर्यंत तरी MSP करावी। त्याचं कारण असं आहे सातत्यानं महागाईचा निर्देशांक वाढत चाललेला आहे, तसं साखरेच्या किमती दाबून ठेवून सरकारला मिळणार काय? कारण त्याचा थेट फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळतो। त्यामुळे उत्तर प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल या ठिकाणी
शेतकऱ्यांची जी काही ऊस बिलं थकीत आहेत ती सातत्यानं वाढताना दिसतात. आजही महाराष्ट्रामध्ये साखर कारखाने बंद होऊन 2 महिने होत आले तरी जवळपास 3,500 कोटीच्या वर थकबाकी दिसते. याचं कारण हेच आहे की एका बाजूला सरकार साखरेच्या किमती वाढून देत नाही, उत्पादन खर्च वाढत चाललेला आहे. साखर कारखानदारांचं आमचं जरी भांडण असलं तरी ते भांडण कशासाठी आहे? ते भांडण यासाठीच आहे की ऊसापासून तयार होणारा जो का पक्का माल आहे त्या पक्का मालाच्या विक्रीतून आलेले पैसे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळावं यासाठी आहे. पण पक्क्या मालाला जर पैसे कमी मिळावे असा प्रयत्न सरकारचा असेल किंवा सरकारचं तसं धोरण असेल तर मग शेतकऱ्याला जर पैसे मिळणार कसं? आणि मग अशा वेळी काय होतं बरोबर. साखर कारखाने साखर खपत नाही, साखरेला दर मिळत नाही म्हणून हात वर करतात आणि शेतकऱ्यांची देणी थकवतात. आणि मग देणी थकवले तर त्या कारखान्यांच्यावर कारवाई सरकार करत नाही, कारण बहुतेक सगळे साखर कारखानदार हे सरकारमध्येच आहेत. तेव्हा अशी ही पॉलिसी मुळात केंद्र सरकारनं एका प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे की गेल्या नक्की. 4 वर्षामध्ये एमएसपी का नाही वाढवली. आणि नक्की. मग अशा परिस्थितीमध्ये जगाच्या बाजारामध्ये चांगला भाव मिळतो म्हणून मग निर्यात करून साखर कारखान्यांनी पैसे का मिळवू नयेत? बरोबर. धन्यवाद राजू शेट्टी सर, तुम्ही सविस्तरपणे न्यूज 18 मराठीशी बोललात त्याबद्दल.